चला सामना सुरू होतोय. अंतिम सामना श्री दत्तगुरु नवघर आयोजित स्वर्गीय लक्ष्मण वामनराव पाटील चषक 2026 अंतिम सामना. जेम्स बॉन्ड राई वर्सेस टीम ओम ब्रह्मदेव गोडदेव. दोन्ही संघाचे राखीव खेळाडू अगदी पहिला येतात, ही गोष्ट बरी आहे. लावण्य पाटील सध्या मैदानाच्या आतमध्ये आहे आणि क्षेत्ररक्षणामध्ये अनेक बदल केलेत टीम कॅप्टन जयेश पाटील. चला बॉलिंग मार्कवर आणि स्ट्राइकेटला बॅटर आहे. फायनल मॅच राई वर्सेस गुडदेव. फायनल मॅच युवा आगरी कोळी चषक. पहिला बॉल समोर खेळलेत, अगदी योग्य दिशेने खेळलेत, मात्र एकच धाव मिळेल. तीनच षटकांची मॅच आहे, त्यामुळे कोणत्याही प्रकारचा पॉवर प्ले नसेल, मात्र एका मेरिटवर तुम्हाला खेळावं लागेल. राई संघाने एक बदल केलाय. रमेश बाहेर गेलेत आणि त्याच्या जागी लावण्य पाटील. वेगवान मारा, वेगवान फटका, मात्र आज जेल सुटलाय. नीरज, आय थिंक नीरज होते तिथे आणि इथे आज जेल सुटतोय. धावा जर बघितला तर फक्त एकच धाव. या क्रुशियल मोमेंटला हे झेल होणं गरजेचं आहे, मात्र नीरज कडून ही चूक झाली आहे आणि या मालिकेत आय थिंक ही दुसऱ्यांदा चूक झाली आहे. जेम्स बॉन्ड राई ओम ब्रह्मदेव गोडदेव आमने सामने. फायनल मॅच. पुन्हा इथे चेंडू ऑन साइडला आहे. यश घरात आहे. स्ट्राइक एंडला थ्रो. एकच धाव. वारंवार क्षेत्ररक्षणामध्ये बदल केला जातोय. तनयसाठी एक वेगळी स्ट्रॅटेजी आहे, हिरेनसाठी एक वेगळी स्ट्रॅटेजी आहे. गुड क्रिकेट बाय राई. शॉर्ट बॉल आहे, तिथून हा चेंडू अगदी हुक केलाय डीप स्क्वेअर लेगला. रुद्र पाटील आहे. अप्रतिम थ्रो. काय जबरदस्त एनर्जी याही वेळेला दाखवतायत ही मुलं, कौतुक करावं लागेल. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट आयोजकांचं कौतुक करावं लागेल. अगदी जबरदस्त कामगिरी आयोजकांची. मात्र उद्यापासून मित्रांनो अगदी बादशाह चषक सुरू होतोय आणि अजून चांगली व्यवस्था तुम्हाला पाहायला मिळेल. एवढा मोठा फटका घेण्याचा प्रयत्न, चेंडू बॉडीवर आदळलाय. धाव घेण्याचा कोणताही मानस नाहीये. पहिली ओव्हर. अजून एक चेंडू शिल्लक आहे या षटकातील. धावसंख्या 4. गोडदेव संघ विचार करतोय की 3 षटकामध्ये ऍटलिस्ट 25 ते 30 धावा. मात्र सध्या धावसंख्या फक्त 4 आहे.
प्लॅन करावा लागेल धावा शोधाव्या लागतील वॅकंट एरिया शोधावा लागेल. जश पाटील वन्स अगेन अगदी परफ्यूम डिलिव्हरी डॉट बॉल येतोय. वेल बॉल जश पाटील. पहिल्या षटकात फक्त 4 धावा एकही गडी बाद नाहीये. इथून टीम ओम ब्रह्मदेव गोडदेव संघ कमबॅक करेल का? हितेश माद्रे गोलंदाजी मार्कवर. अजून एक भरोसेमंद खेळाडू. बॅटनी आले अपील चांगली होती नो डाऊट. मात्र पंचांचा इशारा 2 धावा. थँक्यू सर यू आर ग्रेट. नेक्स्ट बॉल हितेश माद्रे उडवायचा होता इथे मात्र डॉट बॉल. चांगली गोलंदाजी. तनय ऑन स्ट्राइक. दांडीगुल. चला नवीन बॅटर लवकर या. आता टीम कॅप्टन मैदानाच्या आतमध्ये येतोय. धावा बनवावे लागतील. 3 ओव्हरची मॅच आहे. फक्त 6 धावा एकडी बाद. काही अंशी वाटलं असं की निलेश पाटील येतील मात्र सध्या पहिल्या मॅच मध्ये चमकदार कामगिरी करणारा हितेश टीम कॅप्टन मैदानाच्या आतमध्ये आलाय. पुन्हा एकदा स्लो डिलिव्हरी. गुड चेंज ऑफ पेस बाय हितेश माद्रे. एकदा इथे मिळते लेग बायचा इशारा. 7 धावा. चला जास्त वेळ घेऊ नका प्लीज. एवढा चेंडू हवेत आहे करण माद्रे. हा झेल टिपला जातोय आणि इथे खेळी संपुष्टात. हिरेन माद्रेजी विकेट डाऊन. उत्तर अजूनपर्यंत नाहीये या मॅच मध्ये. फायनल मॅच आहे. टीम राई संघ यंदाचा हंगाम जर बघितला आगरी कोळी युवा चषकाचा तर आतापर्यंत 3 पहिल्या क्रमांकाची जी पारितोषिक राई टीमनं उचलली आहेत. एक द्वितीय क्रमांकाचं पारितोषिक राई संघानं उचललेत. तर त्या उलट टीम गोडदेव संघानं
प्रणित येतोय. अजून एक हिटमॅन. चांगलं कॉन्टेस्ट पाहायला मिळेल. व्हाईट बॉल. हा जबरदस्त फटका आहे. चेंडू हवेत आहे मात्र क्षेत्ररक्षक आहे तिथे. यश गरजच्या हातात चेंडू. प्रणितची खेळी संपुष्टात. आणि निलेश म्हात्रे आता मैदानाच्या आतमध्ये आलेत. आठ डावा 3 गडी बाद. टीम ओमरामध्ये गुडदेव संघ सध्या अगदी गर्तेत आहे. या गर्तेतून बाहेर काढणारा फलंदाज कोण? सध्या निलेश म्हात्रे अगदी आत्मविश्वासाने मैदानाच्या आतमध्ये उतरत आहेत. धावसंख्या झाली ती म्हणजे 8. धावसंख्या 8. ओ यावेळेला चांगलं क्षेत्ररक्षण. एक धाव आपल्या टीम साठी वाचवलंय. वेल नीरज. अजून एक डॉट बॉल. यश करत आलाय गोलंदाजी मार्कवर. धावसंख्या अजूनही 2 आकडीमध्ये नाहीये. 9 धावा फक्त. पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न. चेंडू व्हाईट बॉल आहे. जास्त बाहेर आलाय. थँक्यू सर. शेवटी 2 आकडी धावसंख्या गाठतायत. 10 धावा पूर्ण. प्लेयर मिस. इथे विकेट येणार आहे का? फलंदाज बाद. निलेश म्हात्रे जास्त काही करू शकणार नाहीयेत. आणि आता पप्पा बाहेर आल्यानंतर मुलगा मैदानाच्या आतमध्ये चाललाय. एवढा काय फिल्डिंग झाले. मात्र इथे विकेट येणार का? नाहीये डायरेक्टेड. या 2 धावा इथे पूर्ण होताना दिसत आहेत. धावसंख्या 12 झाली आहे. शेवटचे षटक मैदानात सुरू आहे. यश गरजच्या माध्यमातून गुड फिल्डिंग लावण्य. फक्त क्षेत्ररक्षणाच्या जोरावर आपली जागा भक्कम करताना लावण्य पाटील.
स्लो डिलिव्हरी नाही पिक करू शकले. इथे विकेट येणार का? यश घरात स्वतः गेलाय. वॉट अ कॅच. अगदी 3 वाजून 3 मिनिटांनी हा झेल. सुपर जबरदस्त झेल. काय तो रनवे आणि काय ती कमिटमेंट. फॉलो थ्रू मध्ये अगदी एवढ्या मागे जात हा झेल अविश्वसनीय अमानवीय. ओंकार मात्र बऱ्याच जणांना वाटलं होतं की नंदन येईल. नंदनचा क्रमांक एवढा मागे का? कोचला विचारावं लागेल. त्यावेळेला लांबून खेळायचा प्रयत्न. बॉल डॉट येतोय. 3 षटकाची समाप्ती. धावसंख्या 12. 13 धावा विजयासाठी. चला जास्त वेळ घेऊ नका. लगेच मैदानाच्या आतमध्ये या प्लीज. हॅलो हॅलो. याच्यानंच आहे. हे नवीन बॉल पाहिजे. नवीन तो काही बॉल दिली गेला. हे नवीन बॉल दे. नाही उरव. जुना बॉल ठेविले. 13 धावा विजयासाठी आहेत. या स्पर्धेसाठी पुन्हा एकदा मनापासून विशेष सहकार्य देणारे आमचे निश्चितच कांचनदादा असो, डॉक्टर रमेश पाटील साहेब असो, तसेच राजू पाटील साहेब असो आणि अक्षय ठाकूर, या सर्वांचं मनापासून कौतुक. निश्चितच ही स्पर्धा अशीच सहसा होत नसते. त्यासाठी आर्थिक सहकार्य लागतं, तसेच वस्तुरूपाने देखील सहकार्य लागतं. ते सगळं सहकार्य आमच्या मान्यवरांनी दिलंय, त्यांचं मनापासून कौतुक आहे. आणि काही अडचणी जरी आल्या असल्या तरी देखील त्या बाजूला सारून ही स्पर्धा अविरतपणे पुढे सरकत आहे. धन्यवाद एवन जोडीचं देखील, त्यांनी देखील अतिशय चांगलं सहकार्य आम्हाला दिलंय. पहिल्या बॉलवर विकेट होती, अगदी विकेट होती. मात्र आता जर आगरी भाषेत बोलायचं झालं तर जावईनी कॅच टाकीला आणि मेहूनच खेळते.
एकूणच विशेष सहकार्य कांचन लक्ष्मण पाटील, डॉक्टर रमेश लक्ष्मण पाटील, श्री राकेश निशिकांत पाटील, श्री जितेंद्र दत्तात्रय पाटील, सर्वांचा आम्ही मनापासून आभार व्यक्त करतोय. चला लाईट्स कमी होते लवकर. चांगला फटका इथे धावा मिळतील. अगदी आपण बघतोय चेंडू सीमा पार चौकार. 6 धावा झालेत म्हणजे अजून विजयासाठी 7 धावांची गरज आहे. टीम जेम्स बॉन्ड राई यावेळेला चांगला फटका. किती धावा सर? 4 धावा. वेल प्लेड हितेन पाटील. तसेच विशेष कौतुक आणि विशेष आभार प्रणित पाटील. थँक्यू मित्रा, अतिशय चांगलं सहकार्य तुझं नेहमीच मिळत असतं. मनापासून आभार. इथे सामना संपणार आहे. काय फटका खेळलाय. वेल डन हिटमॅन इथेन पाटील. ही मॅच संपले. अफलातून बॅटिंग आणि राई संघ चौथ्यांदा या युवा आगरी कोळी चषक 2026 चा मानकरी ठरतोय. चला लगेच बक्षीस वितरण सोहळा आपण संपन्न करणार आहोत. धन्यवाद आमच्या मान्यवरांचं. वेल प्लेड टीम राई, वेल डन टीम गोडदेव, वेल डन टीम मोरवा.